मेथीची भाजी सगळ्यांनाच आवडत असते. खायला हेल्दी असते. चवीलाही बनवली की खूप छान लागते. पण मेथीच्या भाजीपासून अनेक असे पदार्थ बनवत असतात आणि त्यातलाच एक पदार्थ म्हणजे मेथीचे पराठे. मेथीचे पराठे ना सगळ्यांना आवडत असतात, अगदी मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत असा मेथीचा पराठा बनवून घेणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. आता मेथीचा पराठा बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं नाही आहे, तर जरासा तसंच घ्यायचं आहे. नंतर ना त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ जे असतं ते बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे, ज्यामुळे पराठा खुसखुशीत पण लागतो आणि खायला एकदम आपण जसं बेसन पोळा बनवतो तशी त्याची चव लागत असते. नंतर यामध्ये मीठ थोडंसं जास्त घालायचं आहे. नेहमीच्या चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ आपल्याला यामध्ये मीठ घालायचं असतं. मीठ कारण भाज्या वगैरे मसाले वगैरे आपण यामध्ये घालत असतो. पांढरे तीळ जे असतात ते घाला, थोडंसं ओवा घाला, जिरी घाला यामध्ये किंवा जिरी पूड यामध्ये घातली तरी चालेल. नंतर ना दही आवर्जून घाला. दह्यामुळे काय होतं, पराठे जे आहे ना ते असे वातड होत नाही, एकदम मऊ लुसलुशीत होतात, अगदी पावासारखे होतात. नंतर ना यामध्ये मसाले घाला, जे मसाले आपण नेहमी भाजीला वापरतो ते सगळे मसाले तुम्हाला इथे घालायचे. आणि तेल आपल्याला यामध्ये 2-3 पळ्यात तेल आपल्याला नॉर्मल घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची. अर्थातच मेथीची भाजी चांगली निवडून स्वच्छ धुवून घ्या आणि मग चिरून यामध्ये घाला. घालून घेतली की आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. मळताना आपल्याला जरासं ते घट्टसर मळायचं आहे आणि नंतरनं 15-20 मिनटं आपल्याला हे इथे भिजायला ठेवायचे. आता मी घट्ट का मळायला सांगितले, तर आपण 15-20 मिनटं पीठ भिजायला ठेवणार आहे आणि मेथीच्या भाजीला पाणी सुटत असतं, त्यामुळे अपोजिट पीठ हे मऊ होतं, जरासं पातळ होतं, म्हणून सुरुवातीला ते आपल्याला मळताना थोडंसं घट्ट मळून घ्यायचे. 20-25 मिनटं मी असंच बाकीचं आपलं काम होईपर्यंत मी ते असंच झाकून ठेवलं होतं. त्यानंतरनं परत एकदा हाताने चांगलं मळून घ्या आणि छोटे छोटे गोळे आपल्याला इथे बनवून घ्यायचे. नेहमीची चपाती जशी लाटतो अगदी तसेच आपल्याला हे लाटून घ्यायचे. फक्त आपल्याला नेहमीच्या चपातीपेक्षा पराठा जो आहे मेथीचा तो आपल्याला पातळ लाटायचा असतो. अगदी तुम्ही कागदासारखा जरी पातळ लाटला ना तरीही हा पराठा वातड होत नाही आहे, कडक होत नाही आहे किंवा दातडल्यासारखा अजिबात होत नाही, एकदम मऊ लुसलुशीत होतो. तर इथे आपण एक पारी लाटून घेतलेली आहे. तेल लावायचं आहे आणि नंतर आपल्याला याला पिठी लावून घ्यायची आहे आणि ट्रँगलच्या शेपमध्ये आपल्याला मोडपून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पिठी लावून हा पराठा इथे लाटून घ्यायचा आहे. पातळ लाटायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पातळ लाटून घ्या म्हणजे भाजी चांगली शिजली जाते आणि पातळ लाटल्यामुळेच मेथीचा पराठा हा खायला एकदम खुसखुशीत लागत असतो. त्यामुळे नेहमी मेथीचा पराठा बनवताना शक्यतो तो तुम्हाला इथे पातळ लाटायचा आहे. प्रवासात तुम्ही इथे घेऊन जाऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता, टिफिनसाठी बनवू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता मी इतका पातळ पराठा लाटलाय ना, तरी शेवटी मी तुम्हाला तो दाखवणार आहे की तो किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा पराठा भाजताना गॅस मोठा ठेवायचा आहे. पॅन चांगला तापलेला पाहिजे. जर पॅन व्यवस्थित तापलेला नसेल आणि गॅस जर तुम्ही बारीक ठेवला तर पराठा वातडल्यासारखा भाजला जातो, मग त्याची चवही लागत नाही आणि तो नंतरनं असा कडक होतो. आणि नंतरनं आपल्याला इथे तेल तूप काय तुम्हाला लावायचे ते तुम्ही ते लावू शकता आणि खरपूस असं आपल्याला इथे हा भाजून घ्यायचा आहे. भाजताना चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि खरपूस भाजायचा आहे. जरासं इथे तेल आपल्याला किंवा तूप आपल्याला पराठ्याला लावताना थोडंसं आपल्याला इथे जास्त लागणार आहे, पण तो खायला छान लागणार आहे. तर याच पद्धतीने आपण इथे बाकीचे जे राहिलेले सगळे पराठे आहे ना ते इथे बनवून घेणार आहे. तर पराठे आपले जे ते इथे बनवून तयार झालेले आहे. 2-3 दिवस जरी तुम्ही असा डब्यामध्ये घालून ठेवला घडीला तरी एकदम मऊ लुसलुशीत राहतो. खायला एक
एकदम चवदार होतं. आता इथे मी आलं, लसूण, हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो ठेचा मी इथे घालून घेतलेला आहे, त्यामुळे एवढा लाल असा कलर दिसत नाही आहे, पण खायला भाजीचा चव जी असते ती त्यामध्ये उतरलेली. आता इथे बघू शकता पातळ किती मी हा पराठा बनवून घेतलेला आहे. अगदीच बोटंसुद्धा दिसतात ह्या पराठ्यामधून आणि एकदम खरपूस असा भाजल्या गेलेल्या लेयर्स तुम्ही इथे बघू शकता. पराठ्याला एकदम चपातीसारखा आपला जो लेयर्स आहे ते इथे निघतात आहे आणि एकदम असा मऊ झालेला आहे. जसं आपण पाव बनवतो ना, सेम पावासारखा हा इथे असा मऊ लुसलुशीत पराठा बनवून तयार झालेला आहे. आता हा तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता आणि खायचा कशासाठी, चहा बरोबर, सॉस बरोबर, चटणी बरोबर